मनमाड नगर परिषदेची नुकतीच पार पडलेली निवडणूक शहराच्या राजकारणात नवे पर्व घेऊन आली असून नगराध्यक्षपदी योगेश बबलूभाऊ दिलीप पाटील यांची निवड झाली आहे। त्यांच्या निवडीमुळे मनमाड शहरात उत्साहाचे वातावरण असून नागरिकांकडून अभिनंदनांचा वर्षाव होत आहे। नगराध्यक्षपदी निवड झाल्यानंतर योगेश पाटील यांनी भावना व्यक्त करताना सांगितले की कार्यसम्राट आमदार सुहासअण्णा कांदे यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि मनमाडकर मायबाप जनतेने आमदार साहेबांच्या विकास कामांवर शिक्कामोर्तब करत मला नगराध्यक्षपदी निवडून दिले। या विश्वासाबद्दल मी सर्वांचा मनपूर्वक आभारी आहे। ते पुढे म्हणाले की मी सदैव जनतेच्या सेवेत कार्य करीन। मनमाड शहराला स्वच्छ, सुंदर, समृद्ध आणि विकसित शहर बनवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणार आहे। नागरिकांच्या सुखदुःखात आजवर सहभागी होतो, पुढेही तसाच राहील। यावेळी त्यांनी शहर स्वच्छतेवर विशेष भर देत नागरिकांना आवाहन केलंय की मनमाड शहर व आनंदी शहर ठेवण्यासाठी प्रत्येकाने स्वच्छता राखावी आणि नगर परिषदेला सहकार्य करावे। त्यांच्या या भूमिकेमुळे आगामी काळात मनमाड शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल असा विश्वास नागरिक व्यक्त करीत आहेत। थेट नगराध्यक्षपदी आम्ही आमदार सुहासअण्णा कांदे, अंजुमताई कांदे यांच्या नेतृत्वाखाली या मनमाड शहरात विकासाच्या मुद्द्यावर आम्ही निवडणूक लढवली आणि आम्हाला जनतेने कौल दिला। आम्हाला आमच्या पूर्ण पॅनलला सहकार्य केले। आमचे महायुतीचे 24 सीट निवडून आले आणि थेट नगराध्यक्षपदी मला या मनमाड शहरात सर्वाधिक मते मिळाली। मनमाड शहरामध्ये बघा, आता आपण अनेक वर्षापासून जी काही प्रलंबित कामं होती ती प्रलंबित कामं मनमाड शहरामध्ये आपली सुटलेली आहे। आत्ताच आपलं तरुणांसाठी एक क्रीडांगणाचं काम चालू आहे, जलतरणचं काम चालू आहे। या शहरामध्ये अण्णांनी आत्ता आमचे मुख्यमंत्री महोदय प्रचाराच्या निमित्ताने एकात्मता चौक येथे आले, त्यावेळेस मनमाड शहरामध्ये भव्य भीमसृष्टी उभारावी असं हे केलं आणि आपल्याला एक पहिला हप्ता पण तिथे आलेला आहे। त्यानंतर आमच्याकडे मनमाड शहरामध्ये मुस्लिम बांधवांना ईदगाहसाठी अनेक वर्षापासून जागेची मागणी करत होती, ती जागा पण आपण त्यांना देतो आणि मनमाड शहरामध्ये याच विकासाच्याच मुद्द्यावर आम्हाला आमदारांच्या, सुहासअण्णांच्या, अंजुमताईंच्या विकासाच्या मुद्द्यावर आम्हाला इथे लोकांनी, जनतेने मतं दिलेली। मनमाड शहरासाठी विकास कामांना प्राधान्यक्रम काय असणार आहे? हे बघा, आता मनमाड शहरामध्ये प्राधान्य असं असणार आहे, मी आज सकाळी पदभार स्वीकारण्याच्या आधीच या मनमाड शहरामध्ये सकाळी 6 वाजता मनमाड शहरामध्ये असणारे आपले कर्मचारी मुकरदम यांची एकात्मता चौक इथे बैठक घेतली आणि त्या मीटिंगमध्ये आम्ही निवडणुकीच्या काळामध्ये जेव्हा फिरत असताना या ज्या काही आम्हाला लोकांनी सूचना केल्या होत्या, लोकांनी आम्हाला जी काही मागणी केली होती, आजपासून आम्ही त्याची सुरुवात केली। हे मनमाड शहर स्वच्छ, सुंदर, समृद्ध आणि आनंदी शहर राहील या दृष्टीने आमचं कामकाज चालू आहे। युवकांसाठी आणि महिलांसाठी आपण नगराध्यक्ष म्हणून काय करणार आहात? काय मानस आहे आपला, काय सांगाल? हे बघा, युवकांसाठी इथे क्रीडांगण चालू आहे, क्रीडांगणाचं मोठं काम चालू आहे, जलतरणचं मोठं काम चालू आहे। मनमाड शहरामध्ये अंजुमताई कांदेंच्या माध्यमातून या ठिकाणी जलतरण केलेलं आहे, त्यामध्ये आपल्याला महिलांसाठी एक वेगळी बॅच निर्माण करून द्यायची। तसंच एक मोठा हॉल आपण तिथे अंजुमताईंनी बांधलेला आहे, त्या हॉलमध्ये मोठी जिम असणार आहे, ते फक्त स्वतंत्र महिलांसाठी असणार आहे। इथे महिलांसाठी अंजुमताईंच्या मार्फत रोजगार पण उपलब्ध करून दिलेले आहे। अनेक अजून काही जे काय असेल ते आम्ही करणार आहे। स्वच्छ, सुंदर आणि आनंदी शहरासाठी आपण सर्वांनी पुढे यावं। स्वच्छ शहरासाठी आपल्या आजूबाजूचा परिसर आपण सर्वांनी स्वच्छ ठेवावा। आमच्या मनमाड नगरपालिकेला आपण मदत करावी। शहराचे नगराध्यक्ष आमचे बबलूभाऊ पाटील यांना खरं तर शुभेच्छा देतो, त्यांच्याकडून अपेक्षाही व्यक्त करतो। तर ज्या पद्धतीनं त्यांनी पाठीमागे 1 वर्षामध्ये काम केलं होतं आणि ते काम ज्या पद्धतीनं ते सकाळी लोकांकडे जायचे आणि लोकांना विचारून काम करायचे, तेच काम भविष्यामध्ये करावं ह्याच त्यांना शुभेच्छा। या ठिकाणी मनमाड नगरपालिकेचे प्रथम नागरिक म्हणून ज्यांची भरघोस मताने निवड झाली, प्रथम तर मी माझ्या ग्रामस्थांच्या वतीने व सर्व मनमाड नागरिकातील परिसराच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांच्या हातून या मनमाडचं जी त्यांनी संकल्पना राबवली, स्वच्छ आणि सुंदर शहर, ही नक्कीच बरोबर ते करतील अशी या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा त्यांना त्यांच्या कामास शुभेच्छा देतो। मनमाड शहराचे प्रथम नागरिक बबलूभाऊ पाटील यांना या शहराचा चेहरा मोहरा बदलावा अशाच ह्या निमित्ताने मी शुभेच्छा देतो। खास करून मी मालेगाववरून आलो या शुभेच्छा देण्यासाठी। रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक।